कधी उमलली फुले. सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, दोन वेगवेगळ्या स्वरांना जेव्हा एकाच सुरात गाण्याची साथ लाभते तेव्हा जन्माला येते एक सुंदर मैफल. आणि दोन मनांना जेव्हा प्रेम, विश्वास, समर्पण आणि जिव्हाळ्याचा ताल लाभतो तेव्हा घडतो एक सुंदर संसार. आजच्या सहवासाची सोनं पावली या विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका सुरेल दाम्पत्याला, ज्यांनी केवळ संसाराचा रथ यशस्वीपणे ओढला नाही तर संगीताची अखंड साधना करत जीवनातील प्रत्येक क्षण स्वरमय केला. 50 वर्षांचा सहवास, सुवर्ण महोत्सवी वैवाहिक जीवन. पण आजही त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या रियाजाने सुरू होतो आणि सुरांच्या सहवासातच संपतो. त्यांच्या जीवनात प्रेम आहे, त्यांच्या नात्यात विश्वास आहे आणि त्यांच्या सहजीवनात संगीताचा अविरत झरा वाहतो आहे. चला, त्यांच्या जीवनातील या सुरेल प्रवासाची सफर करूया. स्वागत करूया श्री वसौ पुराणकर यांचं. काकू नमस्कार. नमस्कार. काका तुम्हाला पण नमस्कार. नमस्कार. आणि तुमच्या या सहवासाला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यासाठी तुमचं खूप अभिनंदन. 55 झाली. 55? बापरे. 71 लग्न, 55 वर्ष झाली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. सगळ्यात प्रथम काका मला सांगा, सुवर्ण सहजीवनाबद्दल मागे वळून पाहताना हा प्रवास तुम्हाला जरा आठवत असेल तर कोणती भावना सगळ्यात पहिले मनात येते? आपलं खडतर जीवन होतं ते आता रिटायर्ड झाल्याच्या आधीपासून म्हणा किंवा मुलीच्या जन्मापासून ते खडतर जीवनाची थोडीशी जरा म्हणजे चांगली भरभराट झाली आणि मुलांचं शिक्षण झाली. आपापली मुलं आपापल्या ह्याच्यात आहेत आणि सगळे आपापल्या परीने व्यवस्थित आहेत. आणि हे 50-55 वर्ष तुम्ही खडतर काढली, पण आता तुम्ही आता आनंदात आहो मी. कारण आता आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये मी एकटाच ग्रॅज्युएट होतो. लग्न झाल्यानंतर ही ग्रॅज्युएट झाली नंतर. आणि आता आमच्या नाती पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यात. एक नात आता मोठ्या मुलाची MBA आताच झाली नुकतीच. आणि मुलीची मुलगी BCom MCom MBA झालेली आहे, ती नोकरी करते. एका मुलाची मुलगी डॉक्टर मेडिकलच्या शेवटल्या वर्षाला आहे. ही मुलगी आहे, ही BTech सेकंड इयरला आहे. फक्त आम्हाला नातू नाही, मुलीला फक्त एक मुलगा आहे. आम्हाला बाकी 2 नाती त्याला आणि 2 नाती त्याला आहेत. आणि जवळपास आमच्या मुलाच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली. पण म्हणतात की बा लग्न झाल्यानंतर मुलं वगैरे होत नाही, आईवडिलांना काही पाचारत नाही. पण तसा काही आम्हाला अनुभव आलेला नाही. आमचा अनुभव इतका चांगला आहे की अजूनही 26 वर्षापासून आम्ही एकत्र, 27 वर्ष होत आहेत आता मुलाच्या लग्नाला, आम्ही एकत्र राहतो आणि आता अगदी सुखी आहोत. ही नाही, परमेश्वराला हेच सांगणं आहे की आम्हाला काही देऊ नका, आमची मुलं चांगली आहेत, हीच आमची संपत्ती आहे. खरंय काका. काकूंना काय वाटतं, 55 वर्ष मागे वळून पाहताना काय वाटतंय? मागे वळून पाहताना म्हणजे त्यावेळेचा काळ असा होता की आपल्या कलेला किंवा आपल्या गुणांना वाव नव्हता. साधं रांगोळी काढायपासून मला रांगोळी काढायला खूप आवडतं. गाण्याचं माझं म्हणजे सर्वस्व आहे. तर ते हे सगळं कसं करताना कसं घरच्या लोकांना बसू आता रांगोळी काढत त्याच्यामध्ये असं काही त्रास वगैरे नव्हता. पण त्या ह्याच्यातून जाताना जे क्लेश झाले किंवा खडखडाट झाला काही काही गोष्टींचा, तर ते सगळं पार पाडून यांच्या सोबतीने यांच्या मदतीने मी आज इथे चांगल्या याच्यात आहे. तुमची पहिली भेट आठवते का? त्या भेटीत संगीताचा काही धागा जोडला गेला होता, असं काही झालं होतं? पहिली भेट आठवतीये का? तुम्ही काकूंना कधी बघायला गेलात की तुमचं लग्न कसं जुळलं? माझं लग्न म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली बहीण ही हिची सख्खी मामी होते. हिची सख्खी मामी, हिची आई हिच्या 5व्या वर्षी मरण पावल्यामुळे त्यांनी काही त्यांचा सासरचा संबंध तोडले नाही. मध्ये ते यायचे दिवाळीला वगैरे. आणि त्यावेळी त्यांनी
ही ग्रॅज्युएट होती तेव्हा विचारलं का गं म्हणे सुद्धा, माझ्या बहिणीचं नाव सुद्धा, तुझ्या भाचीच्या लग्नाचा काही मुलगीला सांग ना काही असेल तर माझी मुलगी बा सावळी आहे, खूप काही गोरी नाही आहे. तर त्यांनी आमच्या बहिणीने सांगितलं माझा फोटो लागला होता माझ्या मामे भावाचा, आणि हा माझा भाऊ आहे आणि हा माझा मामे भाऊ आहे, दोघे जण हातो ते शिक्षक आहेत म्हणे. माझा भाऊ सिनियर क्लार्क आहे म्हणे एटापल्लीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला. तर पहा म्हणे तुम्हाला जमत असेल तर. आणि तिथून मग हे सुरुवात झाली. मग तिने आईला म्हणजे माझ्या आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं की माझ्या नंदेचीच मुलगी आहे, आपण पाहिलेली आहे, जरी आई नसली तरी तुम्ही तिला वळण देऊ शकता, अगदी बरोबर. तुम्ही हा संबंध पाहावा करून. सगळ्यांनी घरी आधीच पसंत करून टाकलं होतं, माझी काही वाटच नव्हती. सगळं पत्रिका पाहून आणि सरते शेवटी जेव्हा तिला दाखवायला आणलं आमच्याकडे, तर तिचे वडील, तिचे मामा आणि आम्ही, आमच्या वडिलांनी ज्यांच्याकडे नोकरी केली ते त्यांचे मालक तिघ जण आले. माझं बालपण त्या मालकांकडे झालं. 10 वर्षाचा असा म्हणजे झाल्यानंतर त्यांना मुलगा नव्हता, मुलगीच होती, म्हणून माझं शिक्षण त्यांनी 10व्या वर्षापर्यंत केलं. आणि खूप श्रीमंत लोक होते ते, 100 एकर जमीन असलेली, आणि त्यांच्याकडे ते मुनीम होते आमचे वडील. काळ खराबच होता, माझं सगळं शिक्षण त्यांनी केलं. आणि मग ते आले, पाहण्याचा कार्यक्रम झाला. आणि जेव्हा बस स्टँड पर्यंत जाताना माझ्या काकांनी विचारलं, मी त्यांना काकाच म्हणत होतो, कारण म्हणे तेच पाहणं, तेच तिथेच टीका लावणं, सगळे दोन्ही जिथे करतात आणि आम्हीच त्यांच्याच करतो, त्यांच्याकडे म्हणजे वणीला गेलो. तर हे तिथे आले, त्यावेळेला मी यांना बघितलं, त्याच वेळी त्यांच्याकडे स्वयंपाक बिंपाक करून वगैरे त्यांना वाढणं उडणं झालं, लागेच टीका लावायची. अच्छा, म्हणजे बघायला गेले आणि सगळं करून टीका वगैरे लावून सगळं ठरवूनच परत टीका नंतर लावला, पण ठरवलं सगळं. अच्छा. आणि मग त्यांनी विचारलं मला की काय मुलगी तुला पसंत आहे का? म्हटलं मी तुमच्या याच्या पश्चात नाहीच आहे, आई वडिलांच्या तुमच्या याच्यात मी शब्दाबाहेर नाही आहे, फक्त एक विचारायचं आहे काका तुम्हाला. म्हटलं तर विचार म्हणे. मग त्यांना विचारलं, म्हटलं बघा मी जिथं आहे तिथं लाईट सुद्धा नाहीत, त्यावेळी एटापल्लीला लाईट सुद्धा नव्हते, घर सुद्धा पक्के नव्हते, कुडाच्या झोपड्यामध्ये मी राहतोय क्वार्टर मध्ये. तर तुमची भाची होत होती त्यांची, तुमची भाची म्हटलं तिथं येईल का? तिथं लाईट नाही, सिनेमा नाही, आणि तिथं म्हटलं नागपूरला राहते. तर तिला विचारावं म्हटलं की अशा परिस्थितीत तू जायला तयार आहे का? तिला तयार असेल तर मला काही अडचण नाही, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. नाही म्हणे आमची भाजी आमच्या शब्दाच्या पुढे जाईल का म्हणे. पण तिथं भाग्य म्हणा की काही म्हणा, लग्न झालं आणि 6 महिन्यातच माझी बदली एटापल्लीवरून चामोर्शीला झाली. मला काही दिला नाही, एटापल्लीला न्यावं लागलं नाही. चामोर्शीला बसेस वगैरे जात होते, लाईट होते, त्याच्यामुळे तो काळच असा होता की फार दुःखीचा काळ. बरोबर. आई वडिलांना दुसरं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे पगार झाल्यावर पहिली 100ची नोट मनी ऑर्डरने आई वडिलांना पाठवायची, मगच बाकीचे पैसे घरात. बरोबर, आपल्या जबाबदाऱ्या पण तेवढ्या महत्वाच्या असतात. कारण मी सगळ्यात शेवटला मुलगा. अच्छा. आम्ही तसे 10 बहीण भाऊ. बापरे. पण उरलो होतो 2 भाऊ आणि 2 बहिणी, 4च जण उरलो होतो. अच्छा. तर त्याच्यामुळे संघर्ष. माझ्या बहिणीमध्ये माझ्यामध्ये 10 वर्षाचा फरक. ती 38 मी 48चा. तिचं लग्न झालं तेव्हा माझी बोंजे झाली. त्याच्यामुळे फार हलाखीच्या काळात आम्ही हे केलं. आणि आता आम्हाला दिवस इतके चांगले आले आहेत, परमेश्वराचे म्हणजे आभार किती मानावेत हे समजत नाही. खूप छान, खूप छान. अजून सुणसुणीत आहे. हो, वय झालं माझ्याकडे काही होत नाही, माझंच ते हे करतात. पण त्यांचा उत्साह आजही कायम आहे. उत्साह अजून कायम आहे. अच्छा. त्यांच्या विरोधात नाही. काकू मला सांगा ना, संसार आणि संगीत या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना काय आव्हानांना समोर जावं लागलं? म्हणजे कसं झालं, लग्न झालं 71 मध्ये, त्याला ग्रॅज्युएशनचा पण काळ होता. तर त्याच्यानंतर मग काय झालं की लग्न झाल्यानंतर त्यांचा तो काळ, वडीलधाऱ्या लोकांचा आणि माझा काळ, याच्यामध्ये खूपच म्हणजे हे होती, गॅप होती. तर त्यांना नाही आवडायचं. ते म्हणजे ही बायको आज करत बसेल, संसार काय करणार आहे वगैरे. तशात आमची बदली पण खेड्यामध्ये होती, चामोर्शी, धानोरा अशा ठिकाणी की जिथे मी संगीतचा काहीच म्हणजे हे करू शकले नाही. अच्छा. म्हणजे काहीच करू शकले नाही. मग आता आपलं असंच पेंटिंग हे सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे कुठे ना कुठे काही नाही उलनचे हे शिवणे, कपडे विणणे वगैरे या याच्यात मी माझा म्हणजे वेळ घालवला. पण मी पण अशी रिकामी नाही, खूप म्हणजे पैसे नाही कमावले, पण कला याच्या पेंटिंगचे छंद जोपासले. आणि आता तर मात्र मी एवढी संगीताला वाहून घेतलेला आहे. आणि बायकांना सांगितलं की मी
फाट्यावर पडून जरी राहायचं तिथून तुम्हाला शिकवेल, हा. पण माझा हा जो छंद आहे मी नक्कीच पुरा करीन. अच्छा, कुठे तुमचं संगीताचं शिक्षण कुठे झालं? नागपूरला. अच्छा, कोण होते तुमचे गुरु? हा, तुमचे गुरु कोण होते? भैयाजी वझलवार, हा. उषा पारखी आणि गरा फडणवीस. अच्छा, त्यांच्याकडे तुमचं संगीताचं हो. शिक्षण म्हणजे झालं. पहिल्या टप्प्याचं गरा फडणवीसकडे झालं, हा. नंतर 10वी याच्यापर्यंत भैयाजी वझलवार होते, हा, हा. त्याच्यानंतर उषा पारखी म्हणून अच्छा. फायनल पर्यंत उषा पारखी मॅडम होत्या. अच्छा, बरं, मग आता हे संगीताचं शिक्षण घेताना तुम्हाला असं कधी वाटलं का की एखादं गाणं किंवा राग असं आहे जो तुमच्या सहजीवनाची तुम्हाला आठवण करून देतो? हा, हा. पुष्कळ रागा पुष्कळ गाणे आहेत तसे. कधी- कुठलं गाणं तुमच्या सहजीवनाची जेव्हा तुम्हाला आठवण येते? 55 वर्ष संसार केला, हो. तर तुम्हाला तुमच्या दोघांच्या सहवासासाठी कुठलं गाणं असं आठवतं की जे अगदी आपल्या या संसारासाठी चपखल आहे? ते एखादं गाणं आम्हाला गाऊन दाखवा ना. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, माझेच माझे म्हणून स्वतःचेच काहीच नाही, माझेच माझे म्हणून स्वतःचेच काहीच नाही, परतीचे आपण प्रवासी, नियतीचा हा खेळ सारा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. खूप छान काकू, आजही या वयात तुमचा आवाज, तुमचे सूर खूप छान आहेत. मला आता हे सांगा की तुमच्या मते सुरेल संसार राहण्यासाठी कोणते स्वर सगळ्यात महत्वाचे आहेत? विश्वास, संवाद, समजूतदारपणा की त्याग? तर याच्यात तुम्ही ज्या सांगितल्या हा. त्या सगळ्याच जीवनाला म्हणजे आवश्यक आहेत, कारण की विश्वास पण आवश्यक आहे, प्रश्नच नाही. त्याच्यानंतर एकमेकांची तडजोड पण तितकीच आवश्यक आहे, आणि मन ब्रॉड ठेवून म्हणजे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून राहणं, समजूतदारपणाही महत्त्वाचा. समजूतदारपणे. आणि याच्यानंतर म्हणजे बरं संगीताचा आनंद म्हणजे कसा, समजा एखाद्याला घरामध्ये काही ना काही हे होतं, तर त्या संगीताचा जो उपयोग आहे त्यावेळी खूप म्हणजे हे होतं, मन आहे ना त्याला स्वच्छ होऊन जातं. काही म्हटलं बोललं वगैरे काही कमी जास्त काही झालं तर ते त्या संगीतामुळे म्हणजे तरुण जातं. आता मी इथे आहे ना, माझ्या म्हणजे उभं नाही राहणं होत, पण यांनी आणि संगीताच्या आवडमुळे मी वाट पाहत असते की माझी विद्यार्थिनी आता येते आहे, आणि आता त्यांचा मी क्लासेस घेत आहे. हा माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि संसाराचं म्हणावं, माझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत, ही तर म्हणजे अगदी अन्नपूर्णाच आहे. तर त्याच्यामुळे सगळं आनंद असतं. त्या फक्त परमेश्वराने कसं लंगडं असं ठेवण्यापेक्षा तो आपल्या आयुष्याचा एक भाग असतो, वयानुसार येणारा पर्याय नसतो काही गोष्टींना, तर ते आपण स्वीकारायचं आनंदाने आणि मोठ्या मनाने स्वीकारलं की त्याचा त्रास होत नाही असं म्हणतात. काका, तुम्हाला काय वाटतं की काय महत्वाचं आहे? विश्वास, संवाद, समजूतदारपणा की त्याग? सगळ्यात जास्तीत महत्वाचा आहे तो समजूतदारपणा. बरोबर, एकमेकांचा प्रसंग आला तर दोन शिवाय द्यायच्या, भांडणही व्हायचं, पण ते भांडण असे दीर्घकाळ टिकून राहणार नाही. याच्यासाठी समजूतदारपणा असणं अगदी फार आवश्यक आहे. बरोबर आहे, कारण ते होत नाही असं नाही. अगदी प्रत्येक नवरा बायको मध्ये वाद असतात. एखाद्या वेळी तिने दोन गोष्टी म्हटल्या तर ती दोन पावलं पुढे जात आहे का, मग आपल्याला 4 पावलं मागे यायची तेवढी तयारी ठेवली पाहिजे. बरोबर आहे, तेव्हाच संसार सुखाचा होईल. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायचं तर जेव्हा मुलाला वडिलांची चप्पल यायला लागते, जोडा यायला लागतो, तेव्हा मुलाला मुलगा असं मानायचं नाही, त्याला मित्र म्हणून वागवायचं आणि मित्रासारखं त्याच्याशी हे करायचं. 10 गोष्टी जर आपल्या त्यांनी ऐकल्या असेल तर 5 गोष्टी त्याच्याही काही
ऐकून घ्यायच्या. बरोबर. हे जर जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आई वडिलांमध्ये मुलांमध्ये सुनांमध्ये टिकाव नाही लागत. मुलांनी आपल्याला विचारणं हे महत्वाचं आहे या आजी वयामध्ये. कुठं काही सारखी नाही, हा थोडा कमजोर आहे, तो चांगला आहे, पण तोही असा काही समजत नाही. मुलांमध्ये हा भेदभाव आई वडील कधी करत नाही, नाही. बरोबर आहे. सगळ्यांना पण सारखं. हा त्या आपल्याला आपली मुलं एकसारखीच असतात. मला हे सांगा, 55 वर्ष आयुष्याचे म्हणजे तुम्ही दोघांनी एकत्रितपणे घालवले, असा एखादा संघर्षाचा प्रसंग आला का की खूप कस लागलाय दोघांचा? आता शेवटी आला शासकीय संघर्ष आला. मी सांगते हा. तुम्हाला संघर्ष आला म्हणजे कसं काय माहिती हा. का, की लाईफस्टाईल मध्ये कसा फरक पडला म्हणजे कसं की हे आणि मी आणि यांचे मित्र आम्ही म्हणजे असं त्यांचं आमच्याकडे खूप येणं जाणं वगैरे, तर त्या बाबतीमध्ये आम्हाला थोडंसं काळाशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांशी वगैरे त्यांचे बोलणे वगैरे, मी काही ना काही आयुष्यात काही चुका होणं आवश्यक असतात ना. बरोबर आहे. म्हणजे लपवायचं कशा काही चुका अशा घडल्या तरी पण त्यांनी खूप मोठ्या मनाने मला म्हणजे अजूनही पण म्हणजे तो सन्मान देऊन चांगल्या प्रकारे वागवत होता. एक विशिष्ट काळापर्यंत त्या ह्याच्यातून जावं लागलं, बरोबर. पण त्यांनी मला सावरून मी पण म्हणजे सगळं मागे टाकून. अच्छा. आणि आता नोकरीमध्ये हे जेव्हा घर बांधलं तेव्हा आता लोक पाहणारे असतात ना, बरोबर. एवढं मोठं घर बांधलं म्हणून अँटी करप्शन मध्ये केस टाकून दिली माझ्या विरोधात. मग ते अँटी करप्शनचे अधिकारी यायचे, कुठून पैसे आणले, काय पैसे आणले, तर तो जो कालावधी होता, एक दिवस ते आलेत आमच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे यायचं आहे. हिला म्हणे बा तुमच्याकडे खूप सोनं आहे असं समजलं, दाखवा म्हणे. ते हिंदी सांगा, त्याच्या बांगड्या बिंगड्या होत्या ह्या घेऊन जा म्हणे, विकून टाका, जे पैसे येईल ते तुम्ही घेऊन घ्या म्हणे. आमच्याजवळ काहीच सोनं बिनं नाही, जे होतं ते आम्ही घराला लावलं, आमच्याजवळ आता काहीच नाही. माझ्या वडिलांनी काही दिलं होतं, माझ्या सासऱ्यांनी दिलं होतं, त्याचं सगळं विकलं आणि त्यांनी ते घर बांधलं आहे. त्यांनी काही कुठून पैसे खाल्ले नाही म्हणे. त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचं हे नाही, पण जर खोटं आहे म्हणून तुमच्यावर कार्यवाही झाली तर माझ्याकडे ओरडत येऊ नका म्हणे, असं तिने उत्तर दिलं. म्हणजे अशा प्रसंगी तिने मला साथ दिली, मी तिला साथ दिली. प्रश्नच नाही, एकमेकांच्या साथीनेच आता काही गोष्टी नाही झाल्या, ह्या होतात असतात. हो बरोबर आहे. सगळंच एकदम आपल्याला प्राप्त नाही होत ना, बरोबर आहे, नाही का. हो. त्या बाबतीत मी समाधानी आहे. म्हणजे मला कधीच मी त्यांना असं म्हणावं नाही लागलं की मला साडी आणायची आहे, मला सोनं घेऊन द्या, या बाबतीत म्हणजे मी खूप विरोधात म्हणजे मन तृप्त होतं. 2 साड्या आहे, त्याकडे साड्या वगैरे म्हणजे आता चपू लागले. तुमच्या मुलांमध्ये संगीताची आवड कोणाला आहे? कोणालाच नाही. अच्छा. माझ्या मुलीला मुलगी करावं वगैरे म्हणते, अच्छा. पण तिच्याकडे पोते कोणालाच नाही आहे. तिला आहे आणि मला आहे, पण मुलांना सुनांना तर मुळीच नाही. अच्छा. यांना केलं तिने विशारद पर्यंत आणलं, नातीला पुढे गेला नाही. 5 एक्झाम हार्मोनियमच्या गायनाच्या लिहायच्या, मोठीच्या तबला हार्मोनियम आणि गायन याच्या मोठीच्या झाल्या. अच्छा, म्हणजे नातवंडांमध्ये आलेला आहे. या दोघींमध्ये आता इथे असल्यामुळे त्या तिकडे नाही आहे. अच्छा. आणि आता त्याच्यामुळे कसं यांना फायदा असा होणार आहे की जो पण जाऊ लागत नाही तो चांगला मोठा बोर्ड इथे लागला, त्याप्रमाणे अजून रेखीव बोर्ड लावायचा आहे. आणि तिच्यासाठी सगळं जमवून ठेवलेलं आहे. हार्मोनियम 2-3, तबल्याचे 2 सेट असं वगैरे, जेणेकरून त्या पुढे आपल्या याच्यामध्ये आयुष्यात याचाच मार्ग घेऊन आणि नोकरीचा जॉब करून चालू शकतात. सध्या आहे संगीता वाव पहिल्यापेक्षा. अच्छा. 50 रुपयात 30 रुपयात मी क्लास सुरू करायचा आहे मंदिरमध्ये. आता किती आहे? 700 रुपये. अच्छा. फीज. खूप छान. पण माझे सहकारी आहेत खूप चांगले, भारत मॅडम, पांडे मॅडम, त्याच्यानंतर सिंधुताई जोशी, या लोकांचा मला म्हणजे खूप इतकं येतं तू काहीतरी क्लास काढ असं वगैरे. त्या रूमने डिग्रीच क्लास सुरू केला. आमच्या सासूबाईंची हार्मोनियम होती, त्या एका हार्मोनियमवर माझ्याकडे 7-8 पेट्या, एक ऑर्गन मोठा, ते उभारलं मी. अच्छा. अरे वा, खूप छान. काकूंना जशी संगीताची आवड आहे त्यांनाही आहेच. प्रश्नच नाही त्यांचा पण लक्ष नाही देण्यात आलं. म्हणजे कसं ते रिटायर झाल्यानंतर माझ्या हे डोक्यातच नाही आलं की यांना नाही का तबल्याकडे किंवा गायनाकडे वळवावं. ते जर झालं असतं तर त्यांचं आता जे आहे तर त्याच्या अजून त्यांना चांगलं आणि मी यांनाच सांगते सगळं काही करा पण संगीत सोडू नका. ठीक आहे, राहायला आवड पण. बरोबर आहे. काकूंसाठी एखादं कुठलं गाणं गायलात का कधी? नाही, तरुणपणी तुमच्या 55 वर्षात तुम्ही काकूंसाठी एखादं गाणं गायलंच असेल. मी गायलं असं नाही आहे, मी काही गाण्या कुठे शिकलो नाही.
ढवळ्यापाशी कोवळा बांधला, बांध नाही लागला पण गुण लागला. त्याच्यात त्यांचे ते ऐकून ऐकून गाण्याची याला सगळे भजन वगैरे पाठ आहे. त्याच्यामुळे यांच्या- भावगीतं वगैरे मी शिकवते त्यांची एखादं शिकायला गाणं मी कोण म्हणू असतं. शकेन. हा म्हणजे मी तेच म्हणणार होती आता की काकूंसाठी तुम्हाला एखादं गाणं गायचं असेल तर कुठलं गाल? आता कोणते एखादं अभंग किंवा हो बिलकुल. आली कुठूनही कानी टाळ, मृदुंगाची धून नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, आली कुठूनही कानी टाळ, अभंगाची धून नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, आली कुठूनही कानी टाळ, मृदुंगाची धून नदी तेजात नाहती, चंद्रभागा चंद्रायणी, बोले शब्दे विन काही शब्दासवे इंद्रायणी, इंद्रायणीच्या का पाण्यात शहारले अंग अंग, इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, मन झाले ओले सिंब, मन झाले ओले किंब, मन झाले ओले चिंब, जैसे झिजले अभंग, आले कुठूनही कानी टाळ, मृदुंगाची धून नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, आली कुठूनही कानी टाळ, मृदुंगाची धून, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खूप छान काका. एकमेकांच्या आवडी जपताना कशा जपल्या? म्हणजे काकांना कशाची आवड आहे? खाण्याची, संगीताची? तर ती तर आहेच. त्यांच्यामध्ये लहानपणापासून त्यांचा काय सगळा सोहळा पूजा याच्यामध्ये त्यांना त्याच्यावर संस्कार आहे. आणि मी त्यांच्या विरोधात म्हणजे माझ्या ते संस्कारच नव्हते. त्यांची आई नव्हती आणि आई नसल्यामुळे कसं घरी येणे, स्वयंपाक करणे, कॉलेजचा अभ्यास करणे, संगीत क्लास करणे, ह्या याच्यामध्ये मी देव धर्म सोहळा राजकारण याच्या सगळं म्हणजे अशा कुटुंबात तुम्ही आला. वेगवेगळी म्हणजे अशी मी बनलेली आहे. तर त्याच्यामध्ये कसं होतं त्यांच्या मनाला समाधान मिळण्यासाठी मग जसं महाराष्ट्रामध्ये सासूबाई करायच्या तसं सगळं मी करत होती. म्हणजे असं नाही की धडसड करायला वगैरे, त्यांना आवडते ना ते करायचं. आता त्यांना पक्ष करायचा होता तर पक्ष करायचा म्हणजे मोठ्या प्रमाणात करायचा. ठीक आहे म्हटलं तुम्ही करा. आज काकूंना काही सांगायचं असेल तर काय सांगाल? काही नाही, आता मी तिला हेच सांगितलं की आपण आपला हट्टपणा जिद्दपणा सोड. एखादी वस्तू नाही होत वयानुसार होत नाही. बरोबर आहे. शेवटी करतो मीच, करणं माझ्याकडे असतं. पण आता काय आता त्या भगवंताला हे सांगणं आहे जास्ती काही त्रास देऊ नको बाबा, आरामशीर घेऊन आम्हाला काही अडचण नाही. मुलं चांगली आहे, सगळं चांगले आहे, सुना चांगल्या आहेत. एकंदरीत तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. माझं समाधान याच्यातच आहे की माझी मुलं चांगली आहे, मुली चांगल्या आहे. दररोज संध्याकाळी आपण फोन नाही केला तरी मुलगी फोन करेल, ती म्हणेल बाबा सकाळी तर तुम्ही केला नाही मला फोन. एकंदरीत मुलांच्या सहवासात तुमचं आयुष्य खूप छान झालं. तुम्हा दोघांच्याही आवडीचं एक गाणं जे काकूंनाही आवडतं आणि तुम्हालाही आवडतं, कोण गाणार तुमच्यापैकी? काकांना आवडणारं एक गाणं तुम्ही गाऊन द्या. माझ्या मनी प्रियाचे, माझ्या मनी प्रियाचे, ही तार छेडिते, संसार मांडिते मी, संसार मांडिते, संसार मांडिते मी. दाही घरी सुखाची, रूपे उभीन दोन, दारी घरी सुखाची, रूपे उभीन दोन,
पाहते तयाला, मी पाहते तयाला, ही लोचने मिटून, ही लोचने मिटून, माझ्या खुळ्या सुखाला, माझ्या खुळ्या सुखाला, मी जवळ ओढिते, संसार मांडिते मी, संसार मांडिते, संसार मांडिते मी. खूप छान काकू, खूप छान, खूप धन्यवाद. श्रोते हो, स्वर जुळले की गाणी जन्माला येतात, मन जुळले की संसार फुलतो. आणि जेव्हा मन, स्वर, संस्कार आणि समर्पण यांचा सुंदर संगम घडतो तेव्हा निर्माण होतो सुवर्ण सहजीवनाचा आदर्श. आजच्या संवादातून एक गोष्ट निश्चित उमगली, संगीत ही केवळ कला नाही तर ती नात्यांना जोडणारी भाषा आहे. रियाज जसा दररोज करावा लागतो तसाच नात्यांचाही रियाज प्रेमानं, संयमानं आणि विश्वासानं करावा लागतो. 55 वर्ष केवळ एकत्र संसार केला नाही तर आयुष्याला स्वर दिले, नात्यांना लय दिली आणि प्रेमाला एक सुंदर बंदिश दिली. आपल्या दोघांचे खूप खूप आभार. आपल्या उर्वरित आयुष्यासाठी असेच आनंद, आरोग्य, प्रेम आणि संगीताच्या अखंड सुरांनी निनादत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना घेते आणि आपला निरोप घेते. तुम्ही आज मला इतकी छान मुलाखत दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. घेऊन हाती हात, घेऊन हाती हात, निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन